हॅलो फ्रेंड्स, आईसाहेबांच्या शुभदर्शनाने आजच्या मातृदिनाची आपण सुरुवात करूया. आईसाहेबांना नमन करून आजच्या सुंदर व्लॉगची सुरुवात करते आहे. सर्वांना मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. गुड इव्हनिंग सगळ्यांना. प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आहे मदर्स डे. मातृदिनानिमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सगळ्या आईंना आणि त्यांच्या मुलींना आजचा दिवस खूप छान छान आनंदात जावो. आज तुम्ही काय केलं स्पेशल हेही आम्हाला कॉमेंटद्वारे नक्की सांगा. आज मी माझ्या आईचं फेवरेट आयटम बनवणार आहे, ते म्हणजे टमॅटोचे पोळे किंवा टोमॅटो ऑमलेट. आईला खूप आवडतं. तळणाचे सगळेच प्रकार तिला आवडतात, पण आता हार्टचा जरा तिला मध्ये त्रास झाल्यामुळे ते बंदच झाले जवळजवळ. पण टमॅटोचे पोळे मी कमीत कमी तेल वापरून करणार आहे त्यासाठी खास आयटम. तर ती रेसिपी मी तुमच्याबरोबर पण शेअर करते आहे. तर चला मस्त टमॅटोचे पोळे बनवूया आज. सो फ्रेंड्स, टोमॅटोचे पोळे किंवा टोमॅटो ऑमलेट बनवण्यासाठी आपल्याला 3 कांदे, 2 टमॅटो, कोथिंबीर, मिरची हे साहित्य आपल्याला घ्यायचं आहे. आणि आता कोथिंबीर, नंतर कांदे आणि टमॅटो बारीक कापून घ्यायचे आहेत. ओबडधोबड कापले तरी चालेल. आलं लसूण पेस्ट आणि 2 मिरच्या पण मी घेतलेल्या आहे. आता हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. थोडं जिरं पण टाकलं मी वरतून. जिऱ्याने खूप छान खमंग चव येते. आता हे सगळं मिश्रण आपण मिक्सरमध्ये टाकून घेऊया. हे मी असं ओबडधोबड फिरवून घेतलं आहे. आता याच्यामध्ये आपण बेसन पीठ किंवा डाळीचं पीठ ॲड करायचं आहे. आपल्याला जितके पोळे पाहिजे त्याप्रमाणे अंदाजे पीठ ॲड करायचं आहे. 1 मोठा चमचा म्हणजे 1 पोळा तयार होतो किंवा ऑमलेट म्हणतात ते तयार होतं. त्याप्रमाणे मी अंदाजाने घेतलं. मला 8 ते 10 करायचे होते. आता यामध्ये आपले सगळे मसाले टाकायचे. पहिल्यांदा हळद टाकली, लाल तिखट टाकून घ्यायचे. आवडीनुसार आपल्याला तिखट कसं आवडतं त्याप्रमाणे, कारण आपण आधी मिरच्या पण टाकलेल्या आहेत. धणे जिरे पूड टाकलं. नंतर मी ओवा पण टाकला जरा हातावर चुरून. ओव्याने कसं मग बेसन पीठ आपल्याला बाधत नाही. नंतर साखर टाकली आहे. आता चवीनुसार मीठ टाकून घेत आहे. चिमूटभर खायचा सोडा टाकलाय, चिमूटभर अगदी थोडासा. आणि पुन्हा थोडीशी कोथिंबीर वरतून ॲड करते. आता हे सगळं मिश्रण असं कालवून घ्यायचं आहे. ही कन्सिस्टन्सी आली पाहिजे बघा. खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही. आता तवा मस्त तापवून घ्यायचा आहे. थोडंसं त्याला तेल लावायचं आहे आणि आपण डोसे करतो ना त्याप्रमाणे हळूहळू चालगत सोडून असं गोल गोल चमचा फिरवून छान आपला पोळा लावून घ्यायचा आहे. आम्ही टमॅटोचे पोळे म्हणतो त्यामुळे मी पोळा शब्द वापरते आहे. टमॅटो ऑमलेट म्हटलं तरी चालेल. असं हलगत हाताने लावून घ्यायचं आहे आपल्याला. आणि छान लगेच जाळी पडायला सुरुवात होते बघा. तवा छान तापला असेल ना तर फटाफट 2-2 मिनटात होतात. बाजूने थोडंसं तेल सोडून द्यायचं आहे, म्हणजे तो लगेच निघून येतो. परतायला आपल्याला जास्ती त्रास होत नाही. थोडंसं असं तेल सोडायचं आहे. एकदा तवा तापला ना की मग फटाफट होतात. परतताना पण हळूच आधी त्याच्या कडा अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि मग अलगद परतायचं आहे. सुरुवातीला सवय नसेल ना तर पहिले छोटे छोटे लावून बघायचे. आता मला प्रॅक्टिस झाली करायची म्हणून मी मोठे मोठे लावले. आधी छोटे छोटे करून पाहिले. पुरी एवढे छोटे तरी चालेल. जे अगदी सुरुवात जे शिकतायत नवीन नवीन त्यांच्यासाठी सांगते. एकदा प्रॅक्टिस झाली की फटाफट लावता येतात मग. आणि व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायची दोन्ही बाजूने, कच्चं राहू द्यायचं नाही. पहिल्या बाजूने शेकताना 2 मिनटं जरा झाकण ठेवायचं आणि पलटवल्यानंतर असं ओपन ठेवून आपल्याला छान त्याला व्यवस्थित शेकून घ्यायचं. गॅस मिडियमच ठेवायचा. गॅस मोठा ठेवला तर करपायची भीती असते. त्यामुळे मीडियम फ्लेमवरच करायचे. लो टू मीडियम फ्लेम ठेवायची. असेच हळूहळू सगळ्या कडा सोडून घ्यायच्या आणि पलटत राहायचं आहे.
हलक्या हाताने करायचं, इथे घाई करून उपयोग नाही, तर तुटू शकतो. जाळी बघा किती छान पडते. असा एकदा शेकला की 2 मिनटं असंच ठेवायचं आहे. नंतर तेल नाही सोडलं तरी चालतंय, अगदी थोडं थोडं तेल टाकत राहायचं. एकदा तवा तापला ना की तेल सोडायची पण गरज पडत नाही, पटापट सुटून येतात. अगदी थोडंसं तेल, अगदी थेंबभर टाकायचं. ऑलरेडी तेलाचा तवा असल्यामुळे पटापट सुटून येतात. असे मी पटापट सगळे पोळे बनवून घेतलेत. झाल्याच गरमागरम खायला बसलं तर अजून छान. केल्या खाल्ले की अजूनच छान लागतात ते. गरम गरम खूप छान लागतात. किंवा मग जेवायला वेळ असेल तर तव्यावर कडक गरम करून मग वाढायचे, गरमच छान लागतात ते. जेवायला बसायच्याला पुन्हा तवा तापायला ठेवायचा आणि गरम करून वाढायचे. आता आपण याच्याबरोबर लागणारी शेंगदाण्याची चटणी करतोय. शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये कोथिंबीर, मिरची, जिरे, मीठ, साखर हे टाकून घ्यायचं आहे. आणि लसणाच्या पाकळ्यात 5-6 टाकल्या आहेत. आणि किंचितसं पाणी टाकून फिरवून घ्यायची. आपल्याला अगदी साधी सिंपल चटणी आहे, पण खूप टेस्टी लागते. अशी मिक्सरला छान फिरवून घ्यायची आहे. आता वरतून त्या चटणीला आपल्याला तडका द्यायचा आहे. गोडनाळ्यामध्ये तेल गरम केलं चांगलं कडक, त्याच्यात मोहरी टाकली. मोहरी तडतडल्यावर हिंग टाकलं, कढीपत्ता टाकला आणि ती खमंग फोडणी आपल्याला चटणीवर टाकायची आहे. आणि छान कालवून घ्यायची की आपली चटणी रेडी. मोहरी जळू द्यायची नाही आहे. बस आता मस्त ही फोडणी चटणीवर टाकून घेतली. ही चटणी पण खूप सुंदर लागते. एरवीच्या थालीपीठ, दशम्या याच्याबरोबर पण ही करू शकता चटणी तुम्ही. खूप पटकन होते आणि खूप स्वादिष्ट लागते. यात तुम्ही दही पण ॲड करू शकता, अजूनच छान लागते. हे आपण ताट सर्व केलं आहे. बाबांना चीज टाकून हवं होतं म्हणून मी त्यांना चीज टाकून दिलं. मस्त चटणी, सॉस, 2 कच्च्या मिरच्या आणि मस्त चीज टाकून सर्व केलं आहे. टमॅटोचे ऑमलेट किंवा टमॅटोचा पोळा तुम्ही नक्की करून बघा. आणि आता आईला गरम गरम करून वाढला, तिचा रिव्ह्यू आपण ऐकूया. हाय. तर आज आहे मदर्स डे निमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आई होणं हे खूप स्पेशल गोष्ट असते प्रत्येक स्त्रीसाठी. जर तिने चूज केलं आई होणं तर ती एक खूप स्पेशल गोष्ट आहे. आणि खूप म्हणजे आज मला छान वाटतं आहे की आई आणि आजी यावर्षी दोघी एकत्र आल्या मुंबईला. नाहीतर ते आजी नाशिकला असते, त्यामुळे आमची भेटेगाठी एवढ्या होत नाही. पण यावर्षी आजीला बरं नाही, त्यामुळे ती मुंबईलाच स्थायिक आहे सध्या. सो ते एक गोष्ट चांगली झाली. मी असं ऐकलं आहे की आई होणं हा दुसरा जन्मच असतो. हे खरंच आहे. मी आईचे म्हणजे लग्नाआधीचे फोटो पाहिले आणि लग्नानंतर ती किती बदलली, की आई झाल्यानंतर किती आपण स्ट्रॉंग होतो हे ते आई झाल्यावरच कळतं. हे खरंच आहे. आणि आपल्या परिवारासाठी एक आई खूप स्ट्रॉंग असते, खूप स्ट्रॉंग पिलर असते. आणि ती प्रत्येकाच्या हार्टमध्ये तिची स्पेशल जागा असते.
मला प्रत्येक आईचा अभिमान वाटतो जी सगळ्या परिवाराची सेवा करते न थकता, आणि कुठल्याही आईला सुट्टी नसते. ती नेहमी 24/7 आपल्या परिवाराच्या सेवेत असते. आणि आई होणं सोपं नाही आहे, निभावणं खरंच कठीण आहे. पण माझ्या आईने आणि आजीने दोघींनी खूप उत्तमरित्या सगळं निभावलेलं आहे आत्तापर्यंत, आणि त्या निभावतच राहते. सो व्हेरी प्राऊड ऑफ देम अँड व्हेरी प्राऊड ऑफ यू गाईज ऑल्सो. इफ मदर्स आर सीइंग दिस व्हिडिओ, सगळ्यांना माझा सलाम. सो फ्रेंड्स, आज आहे मदर्स डे आणि मदर्स डेविषयी मला बोलायला खरं काही शब्दच सुचत नाही, कारण इतकं काही माझ्या आईने माझ्यासाठी केलं आहे ना की मी ते शब्दात वर्णन करणं पण अशक्य आहे. आणि जेव्हा मी स्वतः आई बनले तेव्हा मला कळलं की आई होणं म्हणजे काय असतं नक्की. कारण आता जरी मी स्वभावाने खूप शांत असली ना तरी लहानपणी खूप हट्टी होती. तर वेळोवेळी आईने मला अगदी छान फटके पण दिलेले आहे, पण त्यावेळेचे पालक खरोखर खूप स्ट्रिक्ट होते, त्यामुळे आपली पिढी खूप छान वळण त्या पिढीला लागू शकलं. आणि न बोलता ते अव्यक्त प्रेम असायचं. वेळेवर नको ते हट्ट पुरवले गेले नाही म्हणायची पण आपल्याला सवय लावली गेली. चांगल्या गोष्टी अगदी त्यांनी त्यांचं कसे आर्थिक व्यवस्थापन केलं काय माहीत नाही, पण सगळे हट्ट पुरवले जायचे माझे. कधी नाही म्हटले नाही. आर्थिक परिस्थिती बेताची असूनसुद्धा आईबाबांनी दोघांनी खूप ॲडजस्टमेंट केला. मी सगळं ते बघतच मोठी झाली. आणि आईबाबांना दोघांनाही म्हणजे मातृदिन जरी असला तरी बाबांचाही माझ्या घडण्यात तेवढाच वाटा आहे. मी आईबाबांना नेहमी रात्रीतनं उठून कोणाही मदतीला धावताना बघितले. शेजारी पाजारीच म्हणजे आमची एक पूर्ण फॅमिलीच होती. आमची कॉलनी म्हणजे कोणाच्याही सुखदुःखाला आईबाबांना धावून जाताना पाहिलं आहे. माणुसकी कशी असावी हे त्यांच्याकडे पाहूनच मी शिकले. त्यामुळे मी पण तशीच घडत गेली. माझाही स्वभाव तसाच झाला. प्रत्येक माणसाविषयी मला आपुलकी वाटते. त्यांचं सुखदुःख मला आपलं वाटतं. माणसं लवकर माझ्याशी मोकळेपणाने बोलती होतात. त्याचं तेच एक कारण असावे की आईवडिलांना बघून माझा पिंड पण तसाच घडवला गेला. मी कुठल्याही माणसांशी सहज कनेक्ट होते. ते कोणी अगदी परके लोकंसुद्धा माझ्याशी सुखदुःख आपोआप शेअर करायला लागतात. तर त्याचं सगळं श्रेय मी माझ्या आईला देते. तिने माझी पर्सनॅलिटीच अशी घडवली की एक माणूस म्हणून मला कोणीही नावं ठेवू शकत नाही असं मी अभिमानाने सांगेल. मी कोणाचंही मन आजतागत दुखवलं नाही, कोणाला आरेला कार्य केलेलं नाही. कारण ते करून आपल्याला मनाला त्रास होतो हे पण मला आईने समजवलं आहे. आणि फक्त ॲडजस्ट करत राहायचं असं नाही. जे आपल्याला नाही पटतं ते पण सांगायचं, पण शांतपणे. हिंसा हे कुठल्याच गोष्टीवर औषध असू शकत नाही, उपाय असू शकत नाही, हे पण आईने मला वेळोवेळी सांगितलं. आणि मी आज सागत त्याचं सगळं पालन करते. त्यामुळे माझे पण सासरी एक पर्सनॅलिटी स्वतःची मी डेव्हलप केली आहे. सगळे सासरीसुद्धा मला नावाजतात, मला प्रेम करतात, सगळे मला जीव लावतात. सगळ्यांची मी लाडकी सून हे मी अभिमानाने सांगू शकते. याचं सगळं श्रेय मी माझ्या आईला देते. आणि मी जेव्हा स्वतः आई बनली तेव्हा माझी तब्येत एकदम नाजूक होती. मी खूप बारीक होते. तर मला बेड रेस्ट सांगितली होती. तर मी 5व्या महिन्यातच नाशिकला गेले होते माहेरी. तर मला पूर्ण आईबाबांनी इतकं छान माझी काळजी घेतली. सगळं मला बसल्या जागी अगदी नाश्ता, मस्त साजूक तुपाचा शिरा, दिवसातनं 3दा दूध, ड्रायफ्रूट्सचे लाडू, नंतर सगळं छान सात्विक जेवण 2 वेळचं. परत डॉक्टरकडे चेकअप, सोनोग्राफीसाठी खास रिक्षा लावली होती. ते सगळं आईबाबांनी इतकं माझं काळजीपूर्वक सगळं केलं. आणि बाळ आल्यानंतरसुद्धा आईबाबांनी इतकं सुंदर आमच्या दोघांची काळजी घेतली. मी जवळजवळ बाळ 3 महिन्याचं होईपर्यंत नाशिकला होते. म्हणजे 7-8 महिने जवळजवळ माझे बाळंतपणाच्या मुक्कामात गेले. पण आईबाबांनी माझी व्यवस्थित काळजी घेतली. त्यामुळे बाळ आणि मी दोघंही एकदम छान हेल्दी होऊन आपल्या मुंबईला परत आले सासरी. आणि नंतरही जेव्हा मला खूप असं एक्झर्शन व्हायचं, कारण बाळाला रात्री
जागरण करायचं आणि परत दिवसभर कामं असायचे. तर मी कधी कधी खूप एक्झॉस्ट झाली की माझे मिस्टर म्हणायचे जा तू काय दिवस माहेरी जाऊन आराम कर. आणि मी एक एक महिना जवळजवळ आईकडे राहायची आणि आईबाबांनी कधीही तक्रार केली नाही, कंटाळा केला नाही. आनंदाने ते निधीला सांभाळायचे. घरातली कामं पण आई मला कधी सांगायची नाही. मी अक्षरशः बेड रेस्ट घ्यायची घरी गेली की, इतका आराम करायची. त्यामुळे निधीची आणि माझी तब्येत पुन्हा छान व्हायची. पुन्हा मी मुंबईला परत. असं मला आईने वेळोवेळी भरपूर मला असं सहाय्य केलेलं आहे आणि खूप आधार होता मला माझ्या माहेराचा, अजूनही आहे. कधी आमच्या घरी काही इमर्जन्सी असेल तर आईबाबा कायम धावलेले आहेत. आणि आता माझी पाळी आहे. आईबाबा थकले आहेत. त्यात आईच्या आवडीनिवडी सगळ्या मी जपते. तिला जे हवं असेल नको असेल ते सगळं मी तिला विचारून त्याप्रमाणे करते. तिचा मन आनंदी राहायचा पूर्ण मी प्रयत्न करते. आणि मी देवाचे आभार मानते की मला देवाने तशी संधी दिली आहे की आई आता या वयात माझ्याजवळ राहायला आली आहे. तर माझ्या परीने होईल तेवढं 101% मी करायचा प्रयत्न करणार आहे आणि तिला छान आरामात आणि आनंदात ठेवायचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. ते होईल तेवढा तिच्या सगळ्या हौशी माझ्या परीने मी पूर्ण करायचा प्रयत्न करणार आहे. आणि माझ्या निधीविषयी मी काय सांगू, मला आई बनवून तिने मला धन्य करून टाकलं आहे. अगदी म्हणजे शब्दशः धन्य करून टाकलं आहे. मला इतका आनंद झाला आहे की इतकं गोड आणि समजदार लेकरू माझ्या पोटी आलं आहे. लहानपणापासून तिचा मला काडीचाही त्रास नाही. अगदी जन्माला येताना सुद्धा तिने मला त्रास दिला नाही. मी सिझर माझं होतं तर फुलासारखं बाळ बाहेर आलेलं आहे आणि कधीच तिने मला त्रास दिला नाही. अभ्यासात पहिल्यापासून हुशार, सांगितलेलं पटकन ऐकणारी. कधी कधी थोडा हट्टीपणा करायची बट इज नॅचरल. समजून सांगितलं की ऐकायची. काही वेळा 2-3 वेळा फटके पण दिले पण बाकी तिला असं कधीच मला रागवावं लागलं नाही. अभ्यासात कायम प्रथम. शाळा गाजवून बाहेर पडली, कॉलेज गाजवून बाहेर पडली आणि आता सगळ्यात सर्वोच्च अभ्यासाचा परमबिंदू म्हणता येईल तो IIT ती मास्टर्स करते. आणखी आपल्या आईवडिलांची काय अपेक्षा असणार. माझ्या सगळ्या अपेक्षा ऑलरेडी निधीने पूर्ण केल्या आहे. आय एम सो हॅपी. मी देवाचे खूप आभार मानते की इतकं गोड लेकरू माझ्या पोटी आलं आहे आणि मी खूप आनंदात आहे. आणि ती पण अशीच आहे, एकदम समंजस, शांत, आजीची काळजी घेते, माझी काळजी घेते. जरा मला बरं नसलं, माझा चेहरा पाहून तिला लगेच कळतं की आईला बरं नाही. लगेच ती म्हणते आई तू आराम कर, काहीतरी तुला बरं वाटत नाही, काय होतं नक्की तुला, मी तुला गोळ्या देते आणून, तू सांग तुला काय होतं आहे, डॉक्टरकडे जाऊया का. लगेच ती माझ्या भोवती फिरायला लागते. काय होतं आहे तिला लगेच कळतं चेहऱ्यावरून की काहीतरी माझं बरोबर नाही आहे. चेहरा वाचता येतो तिला माझा. आणि त्याप्रमाणे आता पण सध्या तिचं ऑनलाईन लेक्चर असले की सतत माझ्या मागे मागे लुडबुड करत असते, घरकामात मदत करते. आई तू आराम कर, मी करते. तुला हिटचा त्रास होतो ना, मी तुला मदत करते. सतत मला हेल्प करायला ती हजर असते. काम पण शिकते आणि मला पण आराम देते. त्यामुळे या मदर्स डेला मी खरोखर खूप संतुष्ट आहे की माझी आई पण माझ्यासोबत आहे आणि माझी लेक पण माझ्यासोबत आहे. यापेक्षा आणखी माझा देवाकडे काही मागणं नाही. देव त्यांना उत्तमोत्तम आरोग्य आणि आरोग्यमय असं दीर्घायुष्य देव, हीच माऊलींच्या चरणी मी प्रार्थना करते. आणि दोघी कायम आनंदात राहू दे. आम्ही तिन्ही पिढ्या मस्त अशाच आनंदात घरात नांदू दे, अशीच मी देवाला प्रार्थना करते. तुम्हाला सगळ्यांनाही हॅपी मदर्स डे. तुम्ही पण छान मस्त एन्जॉय करा. नमस्कार मंडळी. आज आहे मदर्स डे. मदर डे हा मे महिन्यातल्या दुसऱ्या रविवारी आपण साजरा करतो. पण म्हटलं फक्त मे महिन्यातल्या दुसरा रविवारच का, हा म्हणजे प्रत्येक दिवस हा मदर डे असला पाहिजे. कारण आईची व्याख्याच तशी आहे. आईचा महिमा आपण काय सांगायचा. आई या शब्दाची फोड करायची म्हणजे आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. प्रत्येक ठिकाणी असं देव आपल्याकरता धावून जात नाही, म्हणून देवाने आईची निर्मिती केलेली आहे. आई म्हणजे माया, आई म्हणजे कल्पतरूची छाया. आई आपल्याला संस्कार देते, वळण लावते, शिस्त लावते. माझी आई पण अशीच खंबीर होती. तिने आमचा परिवार मोठा होता पण सगळ्यांना छान शिकवून, शिस्त लावून, व्यवस्थित सगळ्यांचं अगदी मनापासून केलं. गाई वासरं होते, सगळं सांभाळून आम्हाला शिस्त लावली. आणि तशी ती खंबीर होती. सगळ्या गोष्टी तिला रस होता, आवड होती. फुलझाडं, फळझाडं. आमचा मोठा बंगला होता ना आणि मागे पुढे सगळीकडे त्यांनी
छान झाडं लावलेली होती, आम्हाला पण खूप आवडायचं ते. त्यामुळे त्यांच्याकडनं म्हणजे खूप शिकण्यासारखंच होतं आईकडनं, काही प्रश्नच नाही. आणि आई कधी रिटायर होत नाही. आता एवढा आमचा परिवार होता, पण सगळ्यांच्या मुलींचे लग्न करून सगळ्यांचे बाळणपणा वगैरे सगळं व्यवस्थित पार पडले. म्हणजे एकदा रिटायर आजी झाली तरी ती पुन्हा आपली पदर खोचून नातवंडाकरता आईचं काम करतच असते ती. आई मुलाकरता सर्वस्व असते, मुलांकरता काय मुलींकरता सुद्धा सगळ्यांकरता सर्वस्व असते. आणि आई कधी आपल्या मुलाला असं दुर्मुखलेलं रडलेलं वगैरे कधी बघू शकत नाही. आईला फक्त आनंद पहिल्या बाळाच्या रडण्याचा होतं ना आवाज, त्या आवाजाने फक्त आईच्या चेहऱ्यावर हसू उमटतं. बाकी इतर वेळेला आई कधीही मुलाच्या रडण्यानंतर हसणारच नाही, शक्यच होणार नाही ते. अशी आपली आई असते. आणि काय आपल्याला कधी जरी आपल्याला थोडी ठेच जरी लागली तरी आपण म्हणतो आई गं. म्हणजे प्रत्येक वेळी आपण आईचं नाव घेतोच ते, नाही म्हटलं तर किती तुम्ही मोठे असले तरी पण आई गं हा शब्द येतोच तो. अशी ही आई असते ती सगळ्यांच्या त्यांच्या तिला आपण मातृवंदन करून आपण त्यांचा हे सन्मान करूया. आणि मग एक गोष्ट सांगते तुम्हाला. आता माझ्या वेळेस ना आई कशी झाली त्याबद्दल मी सांगते जरा. म्हणजे त्यावेळी कसं काही सोनोग्राफी वगैरे प्रकार नव्हते. आणि पहिले बाळणपण माहेरी म्हणजे मी नागपूरला गेलेले होते. आधी हिंगणघाटला गेले, हिंगणघाटनंतर तिथे मावसबहिणीचं लग्न होतं नागपूरला, त्याच्यात सगळ्यांना जायचं होतं. त्यामुळे मी पण त्यांच्याबरोबर गेले. म्हणजे प्रवास वगैरे झाला आणि मला जस्ट 9वा लागलेला होता. पण तसा अवकाश होता डिलिव्हरीला, त्यामुळे म्हटलं की जायला हरकत नाही. आम्ही सगळेच तिकडे गेलो. आणि काय झालं गंमत, 12 तारखेला लग्न होतं मावसबहिणीचं. तर त्या लग्नाला आम्ही सगळे जाणार होतो. आम्ही सगळे म्हणजे छान नटवून तटवून सगळं आवरून बिवरून तयार झालो आणि निघालो. आणि माझ्या भावाला काय वाटलं काय माहिती की म्हणजे तसं तिथे आम्हाला काही डिलिव्हरी करायची नव्हती, मी हिंगणघाटलाच करणार होतो. पण तो म्हटलं माझा ओळखीचा मित्र डॉक्टर आहे, आपण एकदा चेकिंग करून घेऊ म्हणजे काही व्यवस्थित आहे की नाही बाळाची वाढ वगैरे. असं सहज म्हणून जाऊन त्याचा आता आपण चक्कर मारून मग पुढे जाऊ लग्नाला, असं आमचं ठरलं. आणि आम्ही गेलो मग सगळे तिथे. तर काय हिला म्हणजे मला 13 जून तारीख दिली होती, त्यामुळे मी बिनधास्त होते. म्हटलं आपल्याला अजून महिनाभर अवकाश आहे. म्हणजे सगळ्यांना तसं वाटलं ना, 1 महिना अवकाश आहे म्हणजे काही हरकत नाही मग जायला लग्नाला वगैरे. तर तिथे गेल्यानंतर त्यांनी चेकिंग केल्यानंतर झालं. त्या सिस्टर म्हटल्या, डॉक्टर सिस्टर तुम्ही लग्नाला जाऊ शकतच नाही म्हटले, कारण आता तुम्हाला पेनिंग सुरू होत आहे. म्हणजे आता मी नवशिकी होती, मला काहीच कळत नव्हतं त्यातलं. पण त्या म्हटलं तुम्ही आता लग्नाला नाही जाऊ शकत. म्हणजे मी म्हणजे अशी कुठलीच बाई नसेल की इतकं आवरून नवीन साडी दागिने वगैरे सगळे घालून दवाखान्यात गेलेली. मला फार आश्चर्य वाटलं. म्हणजे सगळ्यांनाच खूप म्हणजे धावपळ झाली नंतर सगळ्यांची. आणि मला असं वाटायचं माझं हे राहिलं, माझं ते राहिलं. आईला पण असं वाटलं तर अरे डोसे मागत होती, ते डोसे खायचे राहिले. भाऊ म्हटलं अरे मिठाई द्यायची राहिली होती, बंगाली मिठाई. ते सगळं दवाखान्यात मला नंतर त्यांनी आणून दिलं त्या दिवशी. आणि त्यानंतर आमच्या कन्यारत्नेचा जन्म झाला, 12 मेला झाला. तिचं 1 महिना आधी ते अशी आमची सगळ्यांची गडबड उडाली तिने. पण अशा प्रकारे मी आई झाली. आता त्यामुळे त्या बाळाची उतराई तर होतेच ना, प्रश्नच नाही. तिच्यामुळे आपण आई झालो म्हणजे तिला पण तो मान द्यायलाच पाहिजे. लहानपणी बाळाचा विश्वास सगळं आईभोवती फिरत असते. आई हे कसं, आई ते कसं, आई हे कशामुळे होतं, ते कशामुळे होतं. तेव्हाची पिढी सगळी आईभोवती होती. पण आताची पिढी इतकी हुशार झाली, ते त्यांना काही शंका असेल प्रश्न असेल तर ते असं विचारणार नाही ए आई हे कसं. ते आता ए आयला विचारतात. हा काळाचा महिमा म्हणावं, काळा तोच महिनामा असो. तर तुम्हाला पुन्हा सर्वांना हॅपी मदर्स डे.
सो फ्रेंड्स, आज मदर्स डे निमित्त आम्ही आमचे मन मोकळे केले तुमच्याबरोबर आणि एक छानशी रेसिपी पण शेअर केली आहे जी आईची फेवरेट आहे. तर आज आमचा मदर्स डे स्पेशल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, तुम्ही काय काय केलं मदर्स डेला, आम्हाला खाली कॉमेंटद्वारे नक्की सांगा. आजचा आमचा हा आईला समर्पित असलेला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू उद्या नवीन विषयाच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. Bye bye. गुड नाईट. गुड नाईट.